सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचं आज 52वं अधिवेशन जळगावमध्ये होत आहे आणि त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून त्या अधिवेशनाला मी उपस्थिती लावली। त्यांच्या काही समस्या आणि त्यांची काही चांगली कामं आहे ही मांडणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। निश्चितपणाने ज्या त्यांच्या मागण्या ज्या सरकारकडून सुटू शकतात त्या मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू आणि जळगाव जिल्ह्यातर्फे मी त्यांचं सगळ्यांचं खूप स्वागत करतो। एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाले म्हणून समाधी अवस्थेत गेले, सामनातून टीका करण्यात आली। तू पाहायला गेला का समाधी माझ्या बाप यंत्रटिकाचा विषय आहे भाऊ। या ठिकाणी लाईट करता आलाय स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे, त्यामुळे अनेक रोजगार जे युवक आहेत ते बेरोजगार होणार आहे। हे बघा, स्मार्ट मीटर बसवण्याकरता आमचा विरोध नाहीये, पण त्या गोष्टी सगळ्या लोकांना माहिती पडल्या पाहिजे। कोण बसवायला येतोय, कोण माणूस आहे, त्याचा काय संबंध आहे, तो कुठल्या तरी पटपटीवर येतो, स्मार्ट मीटर बसवून चालला जातोय, त्याच्यामध्ये शेतकरी नाराज होत आहे, जनता नाराज होते। निश्चितपणाने हा विषय आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडू आणि त्याच्यावर काही ना काही उपाय काढण्याचा प्रयत्न करू। भाऊ, आदित्य ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची माहिती देताना इंग्रजीतून संभाषण केलेले, त्यावरून त्यांच्यावर टीका होते, काय सांगा? यांनी काँग्रेसची युती केली त्याच दिवशी इंग्रजी बोलायला लागले। भाऊ, ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत ते 10 कोटीच्या लाचमध्ये अडकलेले आहेत। नाला सुपाऱ्याचा हा प्रकार आहे, काय सांगणार? मला त्याच्यात काहीच माहित नाही, कारण मी ती बातमी ऐकलेली नाही। हो, फोन टॅप केला ते आरोप होतो, शिंदेगडाचे आमदारांचे फोन टॅप केले गेले माझा सामनातून शिंदेगडाचे आमदार कोण आमदार असं संजय राऊतांनी लिहिलेलं आहे। सामनामधून टीका केलेली आहे की सगळ्या आमदारांचे फोन टाईप होत आहेत। तो का टेलिफोन ऑपरेटर आहे का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।